नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आजच्या स्वामी संदेशमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, येणारा प्रकट दिन तुझ्यासाठी सुख, समृद्धी आणि भरभराट तुझी स्वप्न पूर्ण करून देणारा असेल. फक्त हा संदेश तू दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत आत्मविश्वासाने आणि स्वामींवर असणारं प्रेम जागृत करून ऐकून घे. देव तुला सांगत आहेत की जीवनामध्ये अगदी पर्वता इतके जरी दुःख आणि संकटे असले तरी सुद्धा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मानव त्यामध्ये सुख शोधू शकतो. फक्त तुझा विश्वास हवा. सुख हे आपल्या मानसिक आणि आपल्या विचार करण्यावर अवलंबून असतं. कधी कधी आपल्याला वाटतं की एखाद्या व्यक्तीकडे घर, गाडी, खूप पैसा आहे म्हणजे तो सुखात असू शकतो, म्हणजे आपणही ते मिळवलं तर आनंदी राहू. या सर्व गोष्टी फक्त असून उपयोग नाही. जर त्याचा व्यवस्थित उपयोग घेता आला नाही तर कितीही सुख आलं आणि कितीही दुःख आलं तरीही माणूस कधीही त्यामध्ये यशस्वीपणे आनंदित राहू शकत नाही. तुमच्या जीवनात जर तुम्हाला सुखाचे वारे भोगायचे असेल आणि दुःखापासून दूर राहायचे असेल तर येणाऱ्या प्रकट दिनापूर्वी हा संदेश तू नक्कीच ऐकून पहा. कारण या सर्व गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी शरीर आणि मन दोन्ही सुद्धा तुमचं सशक्त, मजबूत आणि खूप स्वस्थ असायला हवे. आणि तुम्हाला ते सर्व मिळवण्यासाठी तुमच्या मनामध्ये सद्गुण आणि तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार असावे लागतात. घरात हवी तेवढी मिठाई आहे, पण जर मधुमेह असल्यामुळे तुम्हाला खाता येत नाही. घरामध्ये पाहिजे तेवढा पैसा आहे, परंतु तुम्हाला लोकांच्या भीतीमुळे वापरता येत नाही, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. पैसा, मिठाई शरीराला सुख देऊ शकत नाही, परंतु तीच मिठाई जर आपण एखाद्या मुलाला, एखाद्या गरीब व्यक्तीला भेट दिली किंवा खाण्यासाठी दिली तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून नक्कीच आपण सुद्धा आनंदी होऊ शकतो. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य आपल्या मनाला एक वेगळंच खूप सुंदर सुख देऊ शकतं. आपल्याकडे भरपूर आहे आणि आपल्याला त्या गोष्टीचा उपयोगच होत नाही, तर अशा गोष्टी ज्यांना गरज आहे त्यांना दिल्यावर मनाला जे समाधान मिळतं, जे सुख म्हणतं, ते कोणालाही तुम्हाला सांगता येत नाही किंवा दाखवता येत नाही. परंतु तुमच्या मनामध्ये जो एक आत्मविश्वास असतो आणि जो एक इतरांना मदत केल्याचा तुम्हाला जो अभिमान वाटतो, त्याचं सुख हे तुम्हाला स्वर्गात घेऊन जातं. मनाला जे आवडतं ते सर्व भेटणं म्हणजेच सुख नाही, तर मिळालेलं आनंदानं उपभोगणं म्हणजेच सुख म्हटलं जातं. कारण प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्टी असतातच असं नाही, परंतु ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये सुद्धा जो आनंदाने, सुखाने जीवन जगत असतो त्याच्यासारखा सुखी सुद्धा दुसरा कोणीच राहत नाही. देव सांगतात की आपल्याला सुख हवं आहे, म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करतो, देवाला विनवणी करतो, आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण देवाला वेगवेगळी वचनं सुद्धा देत असतो. आपण देवाकडे प्रार्थना करतो, ती प्रार्थना देव नक्कीच ऐकतो. पण देवाकडे आपण काय मागावे हे जर आपल्याला समजत नसेल तर आपला विश्वास डळमळीत होतो आणि आपल्याला प्रश्न पडतो की आपण देवाकडे प्रार्थना करतो ती देव ऐकेल का, किंवा देवाला केलेली प्रार्थना देव स्वीकारेल का. कारण मी देवाकडे गाडी मागितली आहे, बंगला मागितले आहे, मला आवडणारी व्यक्ती मिळवून द्यावी, कारण मला ती हवी आहे आणि हवी ती वस्तू मिळावी, अशी मागणी आपण देवाकडे करतो. पण अशा प्रार्थनेला देव कधीही पावत नाही. आपण जर प्रार्थना करताना मला सद्बुद्धी दे, माझ्या मनातील हीन भावना नष्ट कर, माझ्या मनामध्ये इतरांबद्दल असणारा द्वेष, इतरांबद्दल असणारा नकारात्मक शक्ती, नकारात्मक विचार हे नष्ट करण्याची मला शक्ती दे आणि सर्वाला आनंदात, सुखामध्ये ठेवू दे, माझ्या समोरचा प्रत्येक व्यक्ती आनंदात आणि सुखात जगू दे. अशी प्रार्थना जो व्यक्ती करत असतो आणि देवाकडे जो मागणं मागत असतो, जो इतरांच्या कल्याणाचे आणि सुखाचे गाणे देवाला गात असतो,
त्याला देव जीवनामध्ये कधीही कुठल्याच गोष्टीची कमतरता ठेवत नाही आणि तुम्हाला कधीही देवाला आमिष दाखवून त्या गोष्टी मिळवण्यासाठी नवस सुद्धा करावे लागत नाही. त्यामुळे सर्वात पहिले आपले विचार बदलतील, आपले आचरण बदलतील, आपले कर्म बदलेल यावर लक्ष द्या. आपण करत असलेलं कर्म शुद्ध झाले की आपोआपच आपण केलेल्या प्रत्येक कर्माची चांगली फळं हे आपल्याला मिळतातच. आपण जेव्हा देवाकडे प्रार्थना करतो तेव्हा आपल्या मनामध्ये जेवढा विश्वास असायला हवा की आपण चांगला आहोत आणि आपण देवाकडे केलेली प्रत्येक प्रार्थना स्वीकार होणार आहे, देव आपण मागितलेलं सर्व काही देणार आहे, हा विश्वास ठेवून जेव्हा तुम्ही देवापुढे हात जोडता त्यावेळी तुमच्या तोंडातून एकही शब्द न निघता सुद्धा देव तुमची प्रत्येक प्रार्थना स्वीकार करत असतो. कारण हा स्वामी देव, ही स्वामी आई तुम्हाला बाहेरून नाही तर पूर्णपणे आतून ओळखते. तुम्ही जगाला दाखवण्यासाठी तुमचं वरील आवरण अगदी सजवू शकता, लोकांना फसवू शकता, परंतु कणभरही तुम्ही देवाला फसवू शकत नाही. त्यासाठी तुमचा भाव, तुमची दृढ शक्ती, तुमचा दृढ विश्वास हेच तुम्हाला देवाकडे घेऊन जाण्यासाठी कार्यक्षम बनवत असते. जेव्हा देवाकडे न मागितलेल्या ही वस्तू तुम्हाला मिळायला लागतात तेव्हा समजून जा की देवाची तुमच्यावर कृपा आहे आणि देवाने तुम्हाला आपलंसं केलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये सुख मिळवण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि इतरांना सुख देण्याचा आपण जो प्रयत्न करत आहोत तो वाढवण्यासाठी देव तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतात. कारण जीवनामध्ये तुम्ही कितीही धन, दौलत, पद, प्रतिष्ठा कमवली तरीही तुमच्या शेवटी काहीच येणार नाही. येणार आहे ते तुम्ही जीवनामध्ये कमवलेलं तुमचं नाव आणि जीवनामध्ये तुम्ही केलेली सत्कर्म, याच गोष्टीचा हिशोब तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाची शेवटचा क्षण मोजत असताना तुम्हाला त्रास की सुख या गोष्टी ठरवत असतात. त्यामुळे जे देवानं दिलं आहे त्यामध्ये आनंदित राहण्याचा प्रयत्न करा. देवाकडे मागत असताना आपण देवाला काय मागत आहोत आणि देवाला त्या बदल्यात आपण काय देत आहोत याचा सुद्धा विचार करायला हवा. कारण व्यक्ती देवाकडे नवस करतात, देवाकडे लाखोची गाडी मागतात आणि देवाला 2 किलो 3 किलो पेड्याचा नैवेद्य दाखवेन हा नवस सुद्धा बोलत असतात. कारण देवाला तुम्ही इतक्या गोष्टी मागत असताना जर तुम्ही फक्त तुमच्या अंतःकरणातून शुद्ध भाव, देवाचे नामस्मरण आणि देवावर असणारं प्रेम जर तुम्ही वाढीस घेतलं तर देव तुमच्यासाठी या सर्व गोष्टी शून्य करत असतात. कारण देवाला तुमचं कल्याण करायचं आहे, देवाला तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी पाहायची आहे आणि मनुष्य जन्मातलं सर्वात मोठं सुख हे मनाला असलेली शांती, सदृढ शरीर आणि शांत झोप या 3 गोष्टीपेक्षा मौल्यवान गोष्ट मनुष्य जन्मासाठी कुठलीच नाही. त्यामुळे देव जे देत आहे, जे तुमच्यासाठी होत आहे ते आनंदाने स्वीकारा. मग ते दुःख असेल किंवा सुख असेल, कारण कुठलाही क्षण हा कायमचा राहत नाही आणि देवाने आपल्यासाठी काय विचार केला आहे आणि आपल्यासाठी देवाने पुढे काय ठरवले आहे हे देवाशिवाय कोणीही ओळखू शकत नाही. हे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनाला समजवू शकाल, हे ज्या दिवशी तुम्ही ओळखून स्वामी मार्गात आलात आणि स्वामींची सेवा करत राहिलात तर तुमच्या जीवनामध्ये कधीही दुःखाचा बाजार भरणार नाही. हा तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद आहे. धन्यवाद.